स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते. येथे उपस्थित सर्व गुरुजन वर्ग तसेच प्रमुख पाहुणे व माझ्यासमोर बसलेले सर्वात महत्त्वाचे श्रोते, या कार्यक्रमाची आन बान शान माझे मित्रमैत्रिणी व विद्यार्थी. आजच्या कार्यक्रमाची आवश्यकता यासाठी जेणेकरून आपल्यामधील सुप्त गुणांना वाढ मिळावा. आपल्यामध्ये किती किडे आहेत हे फक्त आपल्या शिक्षकांनाच माहिती असते. म्हणून नाटकातला कोणता रोल कोणता विद्यार्थी चांगल्या प्रकारे करू शकतो हे फक्त आपल्या शिक्षकांनाच माहिती असते. याच वयात छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले, ज्यावेळी ते जिजाऊंच्या पोटात होते. 7व्या महिन्याचा गर्भ आणि जिजाऊंना डोहायला लागले. महिलांनी त्यांना विचारलं, जिजाऊ तुम्हाला काय खावेसे वाटते आणि काय पावेसे वाटते? तर त्यांनी उत्तर दिलं, मला घोड्यावर बसून तलवार चालायला वाटते आणि आताच्या पणा तुम्ही नुसतंच डोहायला लागू द्या. आणि तुम्ही त्यांना विचारा तुम्हाला काय खावेसे वाटते, तर त्या म्हणतात मला नाही वावरातली माती खावते. म्हणून आज माती खायला खरं पैदा होऊ लागले. या देशाला कोणी छत्रपती शिवाजी महाराज नाही पडू लागले. जंगलातल्या सर्वोच्च झाडाला साग म्हणतात, संगीताच्या चालीला राग म्हणतात. जंगलातल्या सर्वोच्च झाडाला साग म्हणतात, संगीताच्या चालीला राग म्हणतात. ज्याने मुठभर मावळे घेऊन स्वराज्य निर्माण केले त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात, त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. छत्रपती स्वरांचे काय वर्णन करावे एका शाहीर पोवाड्यात वर्णन करते. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती. महाराजांची कीर्ती बेभाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालिली असते ना दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडाव चलला. नाव तेच अफजल खान. नाव तेच अफजल खान. इथं जागता धनु शैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचं. खान निघाली मोठ्या गुरमीत. त्याचं घोड दळ पायदळ फौजा फाटाला येई बक्कळ. अंगी तिचं बळ पाहणारा कापेत चढचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीन. ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवलं उद्ध्वस्त केली. आई बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलायला, राजाची सेना मुठभर, काय लढवा उठणार चित्तेत पंत सरदार. पण अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा. भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं असंच कबूल केला. दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जा. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यास नाही जाणीव शक्तीची. आणि करील काही कल्पना युक्तीची हजीजी. करील काही कल्पना युक्तीची हजीजी. राजाला बघून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हाक मारतो हसरी, खान हाक मारतो हसरी. रोखून नजर गेरी रजीजी, रोखून नजर गेरी रजीजी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दया केला. खान दाभिमान मानाला, कट्यारीचा वार त्यानं केला. गरखर आवाज झाला, चिलखत वत अंगाला. खानाचा वार फिका गेला. खान निलबटला. तितक्यात महाराजांनी पोटामध्ये पिसवा ढकलला. वाघनखांचा मारा केला. टरटर फाडलं पोटाला. हे त्याला गेला खानाचा कोथळा बाहेर आला जीजी, बाहेर आला जीजी, बाहेर आला जीजी. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव विद्यासाठी फारसावर चालले. आणि आजच्या तरुण वयाचे मुली मागे तुम मेरी जान हो म्हणून फिरताय. कोई नोटों के लिए मर गए तो कोई औरतों के लिए मर गए, कोई नोटों के लिए मर गए तो कोई औरतों के लिए मर गए. कहते होंगे भगत सिंह ऊपर से, क्या यार सुखदेव, हम किस बेवकूफों के लिए मर गए, हम किस बेवकूफों के लिए मर गए. आज या देशात अनेक मंदिर आहे जिथे भेद केला जातो, हा चालत नाही तो चालत नाही, जातीवाद केला जातो. पण हे असं मंदिर आहे जिथे सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचे खूप मोठे योगदान लाभले. ते म्हणजे विद्या मंदिर, जिथे जात धर्म पंथ बघितलं जात नाही. आज आपण शपथ घेऊ, नोकरीवर लागू, उद्योजक होऊ, एक उत्तम शेतकरी होऊ, पण आपल्यातली माणुसकी विसरली नाही पाहिजे. धन्यवाद.